नमस्कार. पिठलं तर तुम्ही नेहमीच खात असाल, पण कारल्याचं पिठलं कधी खाल्लं आहे का? आज मी तुम्हाला असं खमंग खुसखुशीत कारल्याचं पिठलं दाखवणार आहे. जर तुम्ही या पद्धतीने केलं ना, तर तुम्हाला नेहमीच असंच करून खावंसं वाटेल, याची मला खात्री आहे. कसं करायचं कारल्याचं पिठलं ते आता आपण बघू. गॅसवर कढई ठेवू आणि त्याच्यात थोडं तेल टाकून घेऊ. तेल जरा जास्त टाकायचं, कारण आपल्याला काही गोष्टी तळून घ्यायच्या आहेत. आपण आधी दाणे टाकू, दाणे तळून घेऊ. मग हे लसणाचे तुकडे टाकू, ते चांगले कुरकुरीत करून घेऊ आणि नंतर हे कारले टाकू. हे कारले पण आपण आता कुरकुरीत करून घेऊ. हा लसूण मी केला आहे, हे दाणे तळून घेतलेत आणि हे कारले आता कुरकुरीत झाले की काढून घेऊ. या सगळ्याचा या तेलामध्ये असा छान वास आणि चव येते. तेलात आपण मोहरी घालू, जिरे घालू, थोडेसे मेथी दाणे पण घालू, एक 10-12. त्याने खमंग चव येते छान पिठल्याला. त्याच्यानंतर या चिरून ठेवलेल्या मिरच्या घालू. कांदा टाकू. थोडीशी हळद, थोडा हिंग, मिरच्या टाकल्या आहेत तरी थोडंसं तिखट टाकू चमचाभर आणि मग हे पाणी मिक्स करून ठेवलेलं डाळीचं पीठ टाकू. थोडंसं मीठ पण टाकू. आणि कोथिंबीर पण टाकू. आता याला आपण चांगली वाफ येऊ देऊ. झाकण ठेवू, म्हणजे आपलं पिठलं तयार. पिठल्याला वाफ आली आहे का ते आपण आता बघू. मस्त वाफ आली आहे. हे आता आपण सर्व करू. गरम गरम पिठलं त्याच्यावर थोडे हे दाणे, थोडा असा तळलेला लसूण आणि हे कुरकुरीत कारल्याचे काप. हे असं जर पिठलं तुम्ही खाल्लं ना, तर तुम्ही नेहमी हेच बनवा आणि मस्त भात भाकरी ह्याच्यासोबत ते अतिशय छान लागतं. मस्त नाचणीची भाकरी, पिठलं, भाजी, भात. हा आपला एक मस्त बेत तयार झाला आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. बघितल्याबद्दल धन्यवाद.